तुम्ही पाहू शकता कसा मस्त असा क्रंची आवाज येतोय। कुरकुरीत आणि अत्यंत सुंदर असं हे सँडविच झालेलं आहे। कोणतंही बटर वगैरे इथे आपण वापरलेलं नाहीये, फक्त चटणी आणि ब्रेड आणि मेयोनीज सॉसचा आपण इथे वापर केलेला आहे। तर पहा, कुठल्याही बटर न वापरता अत्यंत हेल्दी असं हे सँडविच होतं। तर आपण आता कृतीकडे वळूया। तर पहा मैत्रिणींनो, आपल्याला हे बनवण्यासाठी मुळात तर पहिल्यांदा चटणीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगतेय। मी इथे 1 वाटी पुदिना आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि एखादीच लसणाची पाकळी घ्यायची आहे। 1 किंवा 2 पाकळ्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हिरवी मिरची आणि डाळवा आपल्याला घ्यायचा आहे। इथे मी जिरे पूड आणि चाट मसाला हा एकत्र करून यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर आपल्याला इथे टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही इथे घालू शकता। मी इथे खडे मिठाचा वापर केलेला आहे। तर आता आपल्याला हे छानसं मिक्सरला असं कोरडच फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवायचं आहे। तोपर्यंत इथे आपण आता तयारी करूया। तिथे मी काकडी कापून घेते। यामध्ये मी फक्त काकडी वापरणार आहे। आपण इथे टोमॅटो कांदा काही वापरणार नाहीये। साधं चटणी सँडविच करायचं इथे। तर एका बाजूला मी इथे ब्रेड ड्राय भाजायला टाकलेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी कुठेही बटरचा वापर इथे केलेला नाहीये। आपल्याला हे साधं सुद्धा सँडविच करायचंय। अत्यंत क्रंची आणि मस्त हे होतं। असे 4 ते 5 स्लाइस तुम्ही ॲट अ टाइम या पद्धतीनं असे छान भाजून घेऊ शकता। कुरकुरीत होतात, अगदी मस्त, काही लावावं लागत नाही। यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा पाणी घालून आपण ते फिरवून घेतलेलं आहे। आता स्लाइस आपले बऱ्यापैकी क्रंची झालेले आहेत। आता आपण त्यांना काढून घ्यायचे, पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याला एका बाजूला मेयोनीज आणि एका बाजूला चटणी लावायसाठी खाली काढून घ्यायचे। तर हे पहा, मी इथं स्लाइस आणि काकडी आपली तयार आहे। आता मी एका स्लाइसवर व्यवस्थित अशी चटणी पांगवून घेते। आपल्याला चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल की चटणीला पाणी वगैरे सुटतं तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा तेल घाला। तेलानं काय होतं ना, ती व्यवस्थित अशी सेट होते। आणि एका बाजूला आता आपल्याला मेयोनीज लावून घ्यायचं आहे। तर मी इथं मेयोनीज लावलेला आहे। आता यावरती मेयोनीज लावल्यानंतर आपल्याला काकडी ठेवून घ्यायची। चटणीच्या भागावर किंवा मेयोनीजच्या कुठल्याही एका बाजूला तुम्ही छानपैकी अशी काकडी ठेवू शकता। शक्यतो मी तुम्हाला चटणीच्या बाजूला ठेवा असं म्हणेन। त्यानंतर मेयोनीज लावलेल्या भागावर आपल्याला थोडीसा चाट मसाला किंवा काळी मिरी पावडर आणि मिक्स हर्ब्स थोडेसे टाकून घ्यायचे। अशा पद्धतीनं दोन्ही बाजूचे स्टफिंग तयार झाल्यावर ते एकत्र करून तुम्हाला असं तव्यावरती त्यांना भाजायला ठेवायचं आहे। फार काही करायचं नाहीये। दोन्हीही बाजूंनी आपल्याला हे असे पलटून छानसे भाजून घ्यायचे। तुम्ही सहज हाताने पलटू शकता। तुम्ही पहा इथे अत्यंत छान असं त्याला क्रंच आलेला आहे। हे सँडविच अशा पद्धतीने कराल तर हे अजिबात तेलकट होत नाहीत। याला कुठेही बटर वापरलेलं नसतं आणि मस्त कुरकुरीत असे टोस्ट सँडविच हे तव्यावरती आपल्याला तयार होतात आणि चवीलाही हे अत्यंत छान लागतात। घाईच्या वेळेस पटकन काही करायचं असेल तर अशा पद्धतीने सँडविच तुम्ही नक्की करू शकता। तर पहा, मी तुम्हाला इथे पलटून दाखवतेय। इथे बघा, आपण तव्यावरच केलेलं आहे तरीही अगदी मस्त असा त्याला क्रंच आलेला आहे। आणि तुम्हाला हवा असल्यास, आवडत असल्यास यामध्ये तुम्ही चीजचाही वापर करू शकता। पण मी इथं फक्त साधं सुद्धा चटणी सँडविच केलं। मी इथे कुठेही बटर चीज असं काहीही वापरलेलं नाहीये। तर पहा, आपण आता थोडा वेळ याला होऊ देऊयात। गॅस तुम्हाला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। कापून दाखवते, बघा किती छान आवाज येतो।
तर अशा पद्धतीनं हे आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत। मैत्रिणींनो, झटपट होणारा हा सँडविचचा प्रकार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।